आय नो भरपूर दिवसांनंतर आपला हा व्हिडिओ येतोय. पण सीझन चालू असल्यामुळे मला व्हिडिओ तयार करायला वेळ मिळत नव्हता. बट आता मी तुम्हाला कंटिन्यू व्हिडिओ क्रिएट करून देणार आहे. नवीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो फर्स्ट आपण आपल्याला लागणारं जे मटेरियल आहे ते डाउनलोड करून देणार आहे. सो आपल्याला फर्स्ट पादुका PNG मी इथे सर्च केला आणि इथे मला फर्स्ट इमेज असं मिळालेलं आहे. सो मी PNG ट्री विजिट करा. तुम्ही विजिट केल्यानंतर तुम्हाला इथे असं डाउनलोडला येईल. ओके, डाउनलोड करून घ्या. फ्री PNG म्हणून याच्यावर क्लिक करून मी ऑलरेडी डाउनलोड केलेला आहे म्हणून मी ते करत नाही. तुम्ही डाउनलोड PNGवर क्लिक करून डाउनलोड करून घ्या. सेकंड आपल्याला लागतं आहे तोरण. सो आपण तोरणसुद्धा इथे हा वाला तोरण जो आहे हा डाउनलोड केला. तुम्हाला PSD मिळून जाईल तरीसुद्धा मी इथे सांगतो की डाउनलोड करून घ्या. ओके, जर तुम्हाला PNG हवंच असेल तर. आणि पिंटरेस्टवर तुम्ही सर्च करायचे. पिंटरेस्ट वेबसाईट तुम्हाला माहीत असेल. पिंटरेस्टवर सर्च करायचे रस टेक्स्चर. मी इथे रस टेक्स्चर अशासाठी घेतलं कारण मला बॅकग्राऊंड ब्राऊनमध्ये पाहिजे. ओके, त्यासाठी मी रस टेक्स्चर घेतलं. तर मी घेऊन इथे असा हा केलेला आहे. ओके, त्याच्यानंतर फोटोशॉप ओपन करायचे. फोटोशॉप ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला न्यू फाईलवर क्लिक करायची. न्यू फाईलवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला साईज घ्यायची 2700 आणि रेझोल्यूशन ठेवायचे 200. ओके, मग त्याच्यानंतर करायची क्रिएटिव्ह क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला आता फर्स्ट इथे लेअर घ्यावी लागेल ही वाली. ओके, सो तुम्हाला इथे क्लिक करायचे. इथे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला सॉलिड कलर म्हणून दिसेल. सॉलिड कलरवर क्लिक करायचे. सॉलिड कलरवर क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला ब्राऊन कलर घ्यायचे. ओके, सो ब्राऊनसाठी मी काय करतो इथे या साईडला असं थोडं घेतो आणि हा आपल्याला ब्राऊन कलर हा वाला आपल्याला एक्झॅक्ट पाहिजे. ओके, सो ओके क्लिक करून मी इथे आता नेक्स्ट आपलं टेक्स्चर जे डाउनलोड केलेलं आहे ते आपण इथे घेणार. ओके, मी आता टेक्स्चर तुम्हाला दाखवतो कुठलं घेतलेलं आहे मी. आता आपल्याला हा वाला टेक्स्चर इथे घ्यायचे. ओके, आता याच पुढे स्टेप बघा. पूर्ण तुम्हाला व्हिडिओ पाहावी लागणार आहे आणि व्हिडिओमध्ये पासवर्ड तुम्हाला मिळून जाईल. ओके, सो आता मी एवढं इथे फिक्स केलं. आता तुम्हाला जरी हा असं डॉटेड डिझाईन असेल तरीसुद्धा इथे आपण नॉर्मलवर क्लिक करून ओव्हरलेवर क्लिक करू. ओके, चेंज झालं. आता आपल्याला इथे ॲड करायचे पादुका. ओके, सो सेकंड आपण पादुका इथे ॲड करून घेऊ. आता याच्यामध्ये एक ॲडव्हान्टेज झालेलं आहे. आपल्याला जे डिझाईन पाहिजे होतं ते सुद्धा याच्यात इन्क्लूड आलेलं आहे. ओके, जो खाली डिझाईन आहे तेच आपण वरतीसुद्धा लावणार आहोत. सो आता मी फर्स्ट याचं गुरुपौर्णिमा नको आहे आपल्याला, फक्त ही पादुका पाहिजे. तर त्यासाठी मी काय करणार, इथे जो रेक्टँगल टूल जो आहे म्हणजे सिलेक्शनचा त्याच्यावर आपण क्लिक करून एवढं सिलेक्ट करणार. ओके, तुम्ही लॅसो टूलसुद्धा वापरू शकता आणि मी आता इथे Ctrl+J करतो. ओके, सिलेक्शन झालं, हे साईडला झालं. Ctrl+J केल्यानंतर आता हे मला पण पाहिजे, हे पण मी Ctrl+J करून घेतो. Ctrl+J. ओके, इथे एरर दाखवला कारण परत आपल्याला ती लेअर सिलेक्ट करावी लागेल. आणि आता Ctrl+J वर क्लिक केल्यानंतर ही लेअर वेगळी झाली. आता ह्या दोन गोष्टी आपल्याला इथे मिळतात. सो आता मी फर्स्ट पादुकांना साईज चांगली नीट करून घेतो. ओके, आता त्याच्यानंतर हे आपल्याला ॲज अ तोरण म्हणून दाखवायचे. ओके, सो याला छोटा करून घ्या पहिलं. ओके, एवढी साईज ठीक आहे. आता याला मी फ्लिप करतो. फ्लिप केल्यानंतर इथे आपल्याला असं घ्यायचं आणि आता सेम याला Ctrl+J करून कॉपी करतो लेअर आणि Ctrl+T करून ट्रान्सफर करून याला या साईडला घेतो. ओके, थोडीशी गॅप राहिलेली आहे. डन. सो आता एवढं आपला इथे हा सरफेस एरिया तयार झालेला आहे. आता आपल्याला इथे सेकंड लागणार आहे. ओके, आता आपल्याला एवढा एरिया लागणार आहे. सो त्या एरियासाठी आपण काय करणार, इथून हा रेक्टँगल शेप घेणार. ओके, आणि याला इथे असं मी फिरवतो. डन. आता इथे आपल्याला हा झालेला आहे. आता याचा कलर आपण चेंज करून घेऊ. कलर इथे आपण हा चूज करणार. ओके, आणि थोडंसं याला आपण लाईट ठेवणार. त्यासाठी मी याच्यावर क्लिक करतो आणि ओकेवर क्लिक करतो. सो डन. आता हे आपलं झालेलं आहे. फक्त हे वरचं कलर जे आहे आपल्याला हे चेंज करावं लागेल आय थिंक. त्यासाठी पण आपण करू. तर परत एक आपण रेक्टँगल घेणार वरच्या साईडला.
ओके, एवढीशी लाईन घ्या फक्त आणि हे आता खाली सरकवून घ्या. ओके डन. लेवलमध्ये आलेले. आता आपल्याला याला कलर करायचे. ओके, सो ह्या PNGनं तुम्ही मर्ज करून घ्या. आधी कंट्रोल E जर केलं तर ते एकत्र मर्ज होतं आणि आता कंट्रोलवर क्लिक केलं ते सिलेक्ट होतील. कंट्रोल करून या आयकॉनला फक्त तुम्हाला सिलेक्ट करायचं. इथे दिसत असेल या आयकॉनला सिलेक्ट करायचं कंट्रोल करून. ओके, सो आता याच्यानंतर इथे मी फिल करणार याला कलर. सो इथेच मला कलरचा पण ऑप्शन दिसतोय आणि तुम्ही कंट्रोल बॅकस्पेस दाबलं तरी पण तुम्हाला जो पाहिजे तो कलर इथे फिल होईल. आता मी इथे हा कलर सिलेक्ट केला आणि ओकेवर क्लिक केलं आणि इथे पण ओकेवर क्लिक केलं. ओके, डिसिलेक्ट करून दाखव तुम्हाला इथे कलर सिलेक्ट झालेला आहे. थोडं या लेअरला खाली घेऊ आपण. ओके डन. आता त्याच्यानंतर आपल्याला इथे सिलेक्ट आता टेक्स्ट वगैरे ॲड करायचे. सो टेक्स्ट ॲड करण्यासाठी आपण इथे आधी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू आहे ते आपण इथे टाईप करून घेऊ. सो त्यासाठी मी इथे ब्राउझर ओपन करून तुम्हाला एक वेबसाईट दाखवतो. त्याच्यावर तुम्हाला इझी पडेल. मराठी टायपिंग देश कीबोर्ड म्हणून आपण जे मोबाईलमध्ये वापरतो सेम ॲज इथे पण तुम्हाला असं वापरताना मिळतो. सो आता हे मी इथे दाखवलेलं आहे. इथे आपण टाईप करून ठेवलेलं आहे ऑलरेडी. सो आता आपण इथे हे फर्स्ट कॉपी करून घेऊ. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू लिरिक्स तुम्ही टाकले तरी तुम्हाला तिथे मिळून जाईल. सो कंट्रोल V करून इथे कॉपी करून घेतला, पेस्ट करून घेतला. कंट्रोल A करून मी इथे पूर्ण सिलेक्ट केला आणि आता मी इथे चेंज करणार आहोत. पुला फॉन्ट वापरू इथे. पुला फॉन्ट तुम्हाला तुमच्याकडे नसेल तरी मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल, डाउनलोड करून घ्या तुम्ही. ओके डन. सो आता आपण याचा पण कलर चेंज करू. याचा कलर आपण याच पादुकांच्याच कलरला मॅच करू कारण तो थोडा डिफरंट वाटेल. आणि पादुका थोड्याशा छोट्या करून घेऊ. आता आपल्याला मेन इथे टाकायचे टेक्स्ट. ओके, मी टेक्स्ट एवढा हेवी नाही घेणार कारण तिथे चांगलं नाही होतं तेवढं हेवी वगैरे घेऊन. सो आता आपण फर्स्ट इन्फिनिटी फॉन्ट टाकू. आपला इन्फिनिटी इथे सर्च केला. तुम्हाला हे सर्व फॉन्ट्स जे पेड फॉन्ट्स आहेत ते नाही मिळणार. जे फ्री फॉन्ट्स आहेत ते मी डेफिनेटली तुम्हाला देणार. ओके, पेड फॉन्ट्स कारण आपल्याला कॉपीराइट लागू शकतो त्यांचा जर असेल तर. ओके, सो गुरुपौर्णिमा टाईप करू. सर्चने तुम्हाला जर लिपी नसेल तर तुम्ही काय करा, AMS फॉन्ट कन्व्हर्टर आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्ही इथे करू शकता. आता मला रला एक थोडा इश्यू येतो त्यासाठी मी इथे लिफ्ट हे जर तुमच्यात ओपन नसेल तर तुम्ही काय करा, विंडोजवर जाऊन इथे हा ऑप्शन आहे याला क्लिक करून तुम्ही यूज करू शकता. आता इथे रश शोधायचे. रू ओके, रू आपल्याला हा इथे मिळाला आहे. रूवर क्लिक करू आपण आणि आता पौर्णिमा. ओके डन. आता हे आपलं टेक्स्चर इथे झालेलं आहे. आता मी काय याला कंट्रोल A करून हा वाला जो कलर आहे हा देणार आहे. थोडा डिफरंट वाटण्यासाठी हा कलर देतात. व्हाईट पण ठेवला असता तरी पण मी हा कलर द्यायचा प्रयत्न केला. ओके, सो आता आपण याला एकदम परफेक्ट अलाइन करून घेऊ. या एरियामध्ये मला याला अलाइन करायचे आहे. आपल्या वरच्या सबटायटलची आपण हाईट थोडी कमी करून घेऊ. साईज कमी केल्यानंतर याला इथे डन करून घेऊ. त्याच्यानंतर आता आपल्याला इथे टाकायचे निमित्त हार्दिक मंगलमय शुभेच्छा. ओके, सो निमित्त मंगलमय शुभेच्छा टाकण्यासाठी मी काय करणार की हे आधी आपण कॉपी करून घेणार. फक्त आपल्या निमित्त आपणास लागणार. आपण तो बाकीचं जे आहे ते चेंज करू. ओके, निमित्त आपणास टाकणार. आता याला कंट्रोल करून A करून अनेक याला सिमिलर फॉन्ट म्हणून अनेक फॉन्ट पण आहे ते तुम्ही इथं वापरू शकता. मी अनेक फॉन्टच वापरतो. नंतर आपणास डन. आपण याला पण व्हाईट कलर देऊ. व्हाईट कलर ओके वाटेल. निमित्त आपणास. आणि याच्यानंतर आता आपल्याला इथे टाकायचे खाली हार्दिक शुभेच्छा. सो इथे आपण इन्फिनिटी फॉन्ट वापरू परत एकदा.
आधी आपण मंगलमय टाकू, हार्दिक नाही. सो इथे आपण हा टाईप केल्यानंतर इथे याची थोडीशी जी आपण जे साईज वाढवलेलं आहे त्याला कमी करू. ओके, आणि कलर आपण इथे हाच पादुकांचा कलर आपण सिलेक्ट करणार आणि ओकेवर क्लिक करून घेणार. तर याच्यानंतर इथे आपल्याला जे आपलं फोटो वगैरे असेल ते इथे टाकायचे. त्याआधी मी इथे काय करतो, मला हीच डिझाईन इथे खाली घ्यायची. सो मी याला कंट्रोल जे करतो. ही डिझाईन मला आवडली त्यासाठी मी इथे कंट्रोल जे करून या डिझाईनला असे इथे खाली आणतो आणि हिला वर्टिकल फ्लिप करतो. परत एकदा हिला सिलेक्ट करून आणि आपण इथे आता ब्लॅक कलरवर क्लिक करू आणि अल्ट बॅकस्पेस दाबल्यानंतर इथे ते कलर जे आहे ते इथे येऊन जाईल. ओके, ना आलं हो परत एकदा सिलेक्ट करा आणि इथे तुम्हाला डायरेक्ट ऑप्शन पण मिळतं. मी इथे डायरेक्ट ब्लॅक सिलेक्ट करतो. हो, नक्की लक्षात ठेवा या रेक्टँगलच्या वरती पाहिजे, म्हणजे कलर झालेलं पण आपण ठेवलं नव्हतं तेवढं. ओके, त्याच्यावरती शिफ्ट डाऊन करून घेतलेला मी. आता इथे आपल्या सब्जेक्ट येईल. आता मी माझा फोटो जो आहे ते टाकणार. ओके, तरी आपलं तोरण राहिलेलं आपण तोरण पण इथे टाकून घेऊ. सो इथे मी हा माझा इमेज घेतलेला आहे. तुमचा इमेज असेल तर तुम्ही इथे प्रॉपर घेऊन ॲडजस्ट करून या. तर मी इथे हा माझा इमेज टाकतो आणि इथे नाव टाकून रेडी. इन्फिनिटीचा जो 39 वाला जो आहे आपण तो सिलेक्ट करू आणि इथे माझं नाव टाकून घेतो मी. सो इथे असे तुम्हाला हे ॲडजस्ट करून घ्यायचे. आपला इथे बॅनर डन झालेला आहे. त्याला सेव्ह करताना तुम्हाला इथे सेव्हवर क्लिक करायचे. एक्सपोर्ट करू शकता किंवा सेव्ह ॲज अ कॉपी पण करू शकता. तुम्हाला जे करायचं तुम्ही इथे सेव्ह करू शकता. आता रेडी PSD मी तुम्हाला देईल डिस्क्रिप्शनमध्ये. फक्त आता तुम्ही डाउनलोड करून ती ओपन करून तुम्हाला जे हवं आहे ते चेंजेस करू शकता. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ, नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण मी तुमच्यासाठी असंच नवीन कंटेंट घेऊन येणार आहे. कंटिन्यू.